तर काय घडलंय संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जाणून घेऊयात अतिशय वेगवान। प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला यापूर्वी नाकारल्यानं आम्ही आघाडीबाबत त्यांच्याशी बोलणार नाही। त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं अशी रोखठोक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे। शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय। दरम्यान यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडलंय। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत यायला हवं, धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले पाहिजेत असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय। प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं अशी विनंती टोपे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत, ते घटक पक्ष काय सांभाळतील असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। डॉक्टर बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण शक्ती लावलेली होती। काँग्रेस जळतं घर आहे असं डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे। आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेपेक्षा भिन्न असेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। बुलढाण्याच्या शिंदे गटामध्ये गेलेले आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलेलं आहे। पक्षप्रमुख कार्यक्षम लागतो असं बोलून ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केलेला आहे। इतकंच नव्हे तर घरामध्ये बसून पक्ष चालवणारा पक्षप्रमुख नसतो असंही त्यांनी म्हटलंय। विधान भवनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे। उद्या बाळासाहेबांच्या जयंतीदिनी या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सांगलीच्या तासगावमध्ये दिवंगत आर पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष साऱ्यांनीच पाहिला, तर ज्युनियर पाटलांमध्येही सुरू झालेल्या जुगलबंदीनं पुन्हा एकदा नव्या संघर्षाची नांदी पाहायला मिळते। आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यामध्ये हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यामध्ये विकास निधीवरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। खासदार उदयनराजे भोसले यांनी 12 कोटींचा निधी सातारा शहराच्या विकासासाठी मंजूर केल्याचं पत्रक काढलं आणि यावरून दोन्ही बंधू पुन्हा एकदा समोरासमोर आलेले आहेत। मी मंत्री असताना जी धोरणं राबवली ती आता अधिक प्रभावीपणे राबवली जातात, ही चांगली गोष्ट असल्याचं शरद पवार म्हणाले। याशिवाय पोटनिवडणुकीसंदर्भातले सर्व प्रश्न अजित पवार बघतील असंही पवारांनी म्हटलंय। नेवासामध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली। यावेळी नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील समोरासमोर आले, परंतु दोघांनीही एकमेकांकडे पाहून दुर्लक्ष केलं। गेल्या 15 वर्षांपासून माझ्या वडिलांनी मतदारसंघाचं नेतृत्व करून पदवीधर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आणि त्यामुळे मला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलंय। आम्ही मनानं माणसं जोडलेली आहेत, त्यामुळे पक्षीय कारवाईनं फरक पडत नाही असंही सत्यजित तांबे म्हणाले। महाविकास आघाडीचे सर्व नेते सोबत असल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलंय, त्यामुळे कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देत नसल्याचं म्हणत शुभांगी पाटील यांनी तांबेंना टोला लगावलाय। मला कार्यालयासंदर्भात नोटीस आलेली नाही आणि आली तरी मी अशा नोटीसला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे। ज्या ठिकाणच्या नोटीसबाबत म्हणताय त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान ट्रस्ट आहे असंही दानवेंनी म्हटलंय। आदित्य ठाकरे औरंगाबादेमध्ये हिंदू हृदय सम्राट चषकाचं उद्घाटन करायला आलेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले असते तर आम्ही ही मॅच आधीच खेळली, आम्ही षटकार आधीच मारला असं म्हणाले असते असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावलाय। यावेळी उद्घाटन करताना क्रिकेटच्या पिचवरच त्यांनी बॅटिंगही केली। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय। पक्षानं सांगितल्यास रत्नागिरीतून निवडणूक लढवणार असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलेलं होतं। दरम्यान मलाही पक्षानं सांगितल्यास मीही गुहागरमधून निवडणूक लढवेल असं प्रत्युत्तर उदय सामंतांनी दिलंय। संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। स्वप्न आहे पंतप्रधान व्हायचं, पण शिव्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्यायच्या, मात्र विकासाच्या योजनेला मूर्त स्वरूप द्यायचं नाही असं स्वप्न हे तुमच्यापर्यंत मर्यादित असावं असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेलं आहे। राऊत आणि त्यांचे स्वप्न त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवावीत असं त्यांनी म्हटलं।
जनतेच्या मनामध्ये असेल तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, असं विधान खासदार संजय राऊतांनी केलं. संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी 2047 पर्यंत पंतप्रधान पदासाठी वाट पाहावी. तसंच राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं बंद करावं असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊत आणि राहुल गांधींना टोला लगावला. उद्धव ठाकरे 24ला पंतप्रधान होतील असं म्हणणारे संजय राऊत आता नवीन धन्याच्या शोधात आहेत. राऊतांचाही आता उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केलेलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात बोलताना सुजय विखे पाटलांनी सूचक वक्तव्य केलेलं. देवेंद्र फडणवीस कधी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही. अपेक्षित वेगळंच असतं, घडतं मात्र अनपेक्षित हा त्यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं त्यांनी म्हटलंय. सुजय विखे पाटलांनी राहुल गांधींवरही टीकास्त्र सोडलंय. जेवढ्या जोरात राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतील तेवढ्या जोरात काँग्रेस छोडो यात्रा सुरू होईल, अशी टीका सुजय विखे पाटलांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध भागात बॅनर लागलेले आहेत. मात्र शिवसेना भवन परिसरामध्ये लागलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जागर मुंबईचं अभियान सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर राज्यात आपली जागा निर्माण करण्यासाठी मनसेतर्फे घे भरारी अभियान राबवण्यात येत आहे आणि त्यानुसार वर्सोवा विधानसभा मतदारसंघात जोगेश्वरी इथे सभा घेण्यात आली. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत 16 लाखांच्या बनावट दारूसह 40 लाखांची महागडी गाडी जप्त केली. ही दारू दमण, हरियाणा इथून महाराष्ट्रामध्ये आणली जात होती आणि या प्रकरणात एकाला अटक केलेली असून मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. मुंबईमधील टिळक नगर इथल्या अनेक तरुणी लव्ह जिहादला बळी पडलेल्या असून त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि यामुळे देशातील 11 राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीनं लागू करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथे मानवंदना देण्यासाठी आलेल्या बहुजन समाजाशी गैरव्यवहार केल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. दरम्यान 4 फेब्रुवारी रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामधील शेल्हाळी गावामध्ये रेड्यांच्या टकरीवरून माणसांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली. रेड्यांच्या टकरींना बंदी असताना महाकालीच्या यात्रेमध्ये टकरी घेण्यात आल्या आणि त्यातून ही हाणामारी झालेली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बीड शहरामधील मुख्य रस्त्यावरती भाजी विक्रेते बसल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. 2.5 कोटी रुपये खर्च करून उभारलेली अत्याधुनिक भाजी मंडई याचं लोकार्पण झालं नसल्यानं रस्त्यावरती बसून भाजी विक्री करावी लागते आणि त्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये श्वानांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. या प्रदर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातील श्वान दाखल झाले. याशिवाय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असलेले प्राचीन श्वानही या प्रदर्शनात आणले. जवळपास 32 श्वानांच्या प्रजाती या प्रदर्शनात सहभागी झाल्या असून त्यांना पाहण्यासाठी अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली. चिपळूणच्या महिलांनी एक आगळावेगळा हळदी कुंकू समारंभ पार केलेला होता. वशिष्ठीच्या पूजेची परंपरा सुरू केलेली आहे आणि महिलांनी हळदी कुंकू समारंभानिमित्त वशिष्ठी नदीचं पूजन करून तिची ओटी भरली. यावेळी नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची शपथही घेण्यात आली. प्रति जेजुरी म्हणून मानल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची सांगता झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण करत यात्रेची सांगता करण्यात आली. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यामधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान मच्छिंद्रनाथ गड देवस्थानाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. 3 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली. यात्रेनिमित्तानं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नांदेडमधल्या उमरीमध्ये हुंडा महालक्ष्मीचा यात्रोत्सव सुरू आहे. यात्रेमध्ये कुस्त्यांचे सामनेही भरवण्यात आले आणि यावेळी जिल्हाभरातून पैलवान सहभागी झाले. कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली आहे. सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला दौंड आरपीएफ पोलिसांनी पाठलाग करून 2 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 मोबाईल आणि 1 दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. दौंड तालुक्यामध्ये भीमा नदी पात्रामध्ये गेल्या 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं 4 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेहांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. नेमका घातपात झालेला आहे की आत्महत्या केली याबाबत यवत पोलीस तपास करतात.
अकोला जिल्ह्यामधील मूर्तिजापूर इथे नाला बांधकाम दरम्यान भिंत कोसळलेली आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे। जखमी मजुरांवर मूर्तिजापूर इथल्या सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पनवेलमध्ये कोइंबतूर हिसार एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली आहे। रेल्वेच्या शेवटच्या डब्याला आग लागल्यामुळे अनेक रेल्वे या पनवेल स्थानकात अडकून पडल्या। दरम्यान रेल्वेला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आलं होतं। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी इथे जुआड कोळसा खाणीमध्ये काम सुरू असताना मशीनला आग लागली। अचानक लागलेल्या या आगीमुळे काही काळ गोंधळ उडाला होता। दरम्यान मशीनला लागलेली ही आग आटोक्यात आली आहे। जामनेर तालुक्यामधील देऊळगाव गुजरी इथल्या गादी भंडाराच्या दुकानाला अचानकपणे आग लागल्यानं दुकानातील मालाचं जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आगीचं कारण अद्यापपर्यंत कळू शकलं नाहीये। याबाबत शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी गादी भंडारच्या मालकांनी केली आहे। दुभत्या जनावरांनी जास्त दूध द्यावं यासाठी बंदी असलेल्या औषधांचा वापर पशुधन पालक वापर करतायत। पोलिसांनी गोदामावरती छापा मारून औषधांचे 52 बॉक्स जप्त केले। या प्रकरणी पवारवाडी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। एका शिक्षिकेनं भर वर्गातच भन्नाट डान्स सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांनीही ठुमके मारायला सुरुवात केली। शिक्षिकेनं केलेला हा जबरा डान्स पाहून संपूर्ण वर्गातील विद्यार्थीही हो जाएगी बल्ले बल्ले या गाण्यावरती थिरकू लागलेले होते। शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या एका व्हिडिओमध्ये व्यक्तीचं सुंदर चित्र काढलेलं दिसतंय। या चित्रावरती तो व्यक्ती थोडा चहा ओततो आणि त्या चहातून त्या चित्रामध्ये रंग भरून आणखी आकर्षक करतो। यामध्ये चहातून रंग भरण्याचे विशेष कारण म्हणजे हे चित्र MBA चायवाला या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या आणि हाच व्यवसाय करणाऱ्या प्रफुल्ल बिलोरेंचं आहे। एक तरुण मुलगा धावत्या मेट्रोतील एका डब्याचा दरवाजा उघडून उडी मारताना दिसतोय। मात्र त्याने या मेट्रोमधून प्लॅटफॉर्मवरती उडी मारणं किती महागात पडलेलं आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतंय। एका लग्नामधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय। लाल साडी नेसलेली एक महिला भन्नाट मूज दाखवून नाचतीये। तिचा हाच डान्स पाहून आजूबाजूला जमलेली गर्दीही थक्क झाल्याचं दिसतंय। 17 ते 22 जानेवारी दरम्यान आंध्र प्रदेशातील काकीनाड जवळ AMPHEX 2023 हा सर्वात मोठा द्विवार्षिक त्रिसेवा उभयचर सराव आयोजित करण्यात आला। या सरावादरम्यान केलेल्या संयुक्त मोहिमांमध्ये भारतीय लष्कराच्या मोठ्या संख्येनं सैन्य, भारतीय नौदलाच्या उभयचर युद्धनौका आणि भारतीय हवाई दलाच्या विमानांचा सहभाग होता। माजी वायुसेना प्रमुख एअर मार्शल HS अरोरा यांच्यावरती ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी आणि दलातील वरिष्ठ अधिकारी अंत्यसंस्काराला उपस्थित होते। अरोरा यांचे लष्कराच्या रुग्णालयामध्ये निधन झालं। हरियाणामध्ये 30व्या इंडो इस्रायल सेंटर ऑफ सेमी अरिड हॉर्टिकल्चर उभारण्यात आलेला आहे। कृषी मंत्री जयप्रकाश दलाल, इस्रायलचे भारतातील राजदूत नागोर गिलॉन यांनी या हॉर्टिकल्चरचं उद्घाटन केलं। या केंद्राच्या व्यवस्थापनेमुळे लोहारूसह भिवानी आणि दक्षिण हरियाणामधील शेतकऱ्यांना फायदा होईल। राजस्थानच्या जयपूरमध्ये पोलिसांनी बेवारस मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्याऐवजी ई-रिक्षामधून नेला। ई-रिक्षात मृतदेहाचे दोन्ही पाय, डोक्याचा काही भाग बाहेर लटकताना दिसतोय। हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोक जयपूर पोलीस आणि राजस्थान सरकारवर संताप व्यक्त करतात। 21 ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरती गुजरातमधील कच्छ आणि राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यापर्यंतच्या संपूर्ण भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरती 7 दिवसीय ऑप्स अलर्ट सराव सुरू करण्यात आलेला आहे। जवान सध्या कसून सराव करताना दिसतात। राष्ट्रीय रंगशाळेमध्ये प्रजासत्ताक दिन परेड 2023 मध्ये सहभागी होणाऱ्या झाशीचा सराव सुरू आहे आणि यावेळी सहभागी सर्वांचा एकच उत्साह दिसून येतोय। 23 जानेवारीला विज्ञान भवन इथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 24 जानेवारीला पंतप्रधान मोदी या 11 मुलांशी संवाद साधतील। उत्तराखंडमधील जोशीमठमधील भूकंपग्रस्त भागामध्ये पाडण्याचं काम सुरू आहे आणि आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून 863 इमारतींची ओळख पटवण्यात आलेली आहे, जिथे जमीन खचल्यामुळे तडे गेलेले आहेत। यापैकी 181 इमारती असुरक्षित क्षेत्रात नोंदवल्या गेल्या आहेत। अमृतसर पंजाबमध्ये पहाटे 4 वाजता लोपोके परिसरामध्ये पोलिसांनी ड्रोन पाडलेले आहेत। कक्कर गावामध्ये शोध मोहिमेदरम्यान 5 किलो हेरोईन जप्त करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे।
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातून एका मंत्र्याची हकालपट्टी केलेली आहे. गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री आर्यह डेरी यांनी टॅक्स चोरी केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सरकारला आदेश दिले होते. याची अंमलबजावणी करत नेतन्याहू यांनी आर्यह डेरींची हकालपट्टी केलेली आहे. तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान. कोल्हापुरामध्ये राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा होतीये. दिशा अकॅडमी बाचणी यांच्या वतीने या स्पर्धा होत असून राज्यभरातील अनेक संघांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि या स्पर्धांसाठी अनिल पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. शमीनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये केलेली खेळी अतिशय चर्चेचा विषय ठरताना दिसतेय. कारण न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना त्यानं बाद केलं. त्यानं 29व्यांदा वन डे क्रिकेटमध्ये 3 विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे. हे करत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक वेळा 3 विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरलाय. पर्यवेक्षण समितीची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत केंद्र सरकारनं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व कार्यक्रम आणि कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासोबतच WFIचे अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांनाही तत्काळ निलंबित करण्यात आलेलं आहे. ब्रिटनचा आघाडीचा टेनिसपटू अँडी मरेची यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील घोडदौड रॉबर्ट रे बटिस्टा अगुटने रोखलेली आहे. तर नोवाक जोकोविचनं आपली विजयी लय कायम राखताना पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठलेली आहे. महिला विश्वचषक 2020 क्रिकेट स्पर्धेमध्ये अव्वल 6 संघाच्या फेरीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 18.5 षटकांमध्ये 87 धावात संपुष्टात आलाय. आपल्या चाहत्यांबरोबर कनेक्ट राहण्यासाठी करीना आपले अपडेट देत असते आणि नुकताच काही फोटो तिने शेअर केले. या मनमोहक लुकनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे. तेजस्विनी ही नेहमीच आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावरती शेअर करत असते. नुकतेच काही फोटो तिने शेअर केले. तिच्या या फोटोंवरती चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायत. कार्तिक आर्यननं धमाका चित्रपटाच्या 10 दिवसांच्या शूटिंगसाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलेलं होतं. यावर एका मुलाखतीत कार्तिकला प्रश्न विचारण्यात आला तर निर्मात्यांचे पैसे मी 20 दिवसात दुप्पट करून दाखवतो, त्यामुळे मी इतकी फी आकारण्यासाठी स्वतःला लायक समजतो असं कार्तिक म्हणाला. मलाइकानं नुकतंच फोटो शूट केलं. तिच्या या दिलखेचक अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ता माळीनं आपले बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातले फोटो इन्स्टावरती शेअर केले. तिचा हा मनमोहक अवतार चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. नोरानं एथनिक लुकमध्ये फोटो शूट केलं. या शूट दरम्यानचा एक व्हिडिओ तिने शेअर केला. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले. अभिनेत्री मृणाल ठाकूरनं एथनिक लुकमधील फोटो शेअर केलेले आहेत. या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलेलं आहे. पेस्टल पिंक कलरचा एथनिक ड्रेस, स्टोन आणि पर्लची ज्वेलरी अशा लुकमधील हा फोटो मृणालनं शेअर केलाय. मायरा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असून आपल्या फोटो आणि व्हिडिओजना चाहत्यांना नेहमी भुरळ पाडत असते. आज तिचा 6वा वाढदिवस आहे आणि सोशल मीडियावरती चाहते मायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. तर प्रार्थना बेहरेनं देखील मायराला खास व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. या पोस्टवरती चाहत्यांनी मायराला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. टीव्ही इंडस्ट्रीमधील क्यूट कपल दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या घरी पाळणा हलणार आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतर दीपिकानं गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावरती दोघांनी फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला. आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.